माझी कोणत्या नेत्याशी भेट झाली नाही। सकल मराठा बांधवांनी माझ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाव पातळीवर माझी राहण्याची जेवण्याची सोय केली आहे। कारण की माझा नेत्याशी काही संबंध नाही, कारण की जेवढे नेते मराठ्याचे तेवढे नेते आहेत। मराठा समाजातील नेते असतील, नागरिक असतील, जे आता आज मराठा वाशी एपीएमसी मध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत एक नागरिक असे आहेत जे 1400 किलोमीटर सायकलवरती प्रवास करून आज वाशी एपीएमसी मध्ये पोहोचलेले आहेत। दादा, काय सांगशील, आज तू 1400 किलोमीटर प्रवास हा जो सायकलवरती केलेला आहेस, काय नेमकी तुझी भावना आहे आणि तू कुठून आलेला आहेस? वरुड चक्रपान ते चलो मुंबई। पहिल्यान मी आंतरवाली सराटीला वरुड चक्रपान ते आंतरवाली सराटीला भाऊलं मीटिंगसाठी भेटायला गेलतो। सायकलवर प्रवास जाणं 200 येणं 200-400 किलोमीटरचा प्रवास झाला माझा आत्तापर्यंत। आणि पुन्हा वरुड चक्रपान ते चलो मुंबई आणि हे सगळं 1300-1400 किलोमीटर अंतर सुखरूप मी पार पाडले। मला कुठलीही अडचण आली नाही। मी उन्हात तानात थंडीत सगळ्यांच्या लेकरासाठी आपल्या दादासारखाच माझा संघर्ष आहे। पण मी असं म्हणत नाही की त्याच्या खांद्याला खांदा लावून माझा संघर्षाचा लढा आहे। आणि मी सगळ्या मराठा बांधवाच्या लहान लेकराच्या हितासाठी आरक्षणासाठी मुंबईला आझाद मैदानावर भाऊला भेटायला चाललो आहे सायकलीवर। कोणत्या जिल्ह्यामधून आलात तुम्ही? हिंगोली जिल्हा। हा जो प्रवास होता 1400 किलोमीटरचा, यामध्ये कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांशी किंवा कुठल्या महत्त्वाच्या माणसांशी तुमची भेट झाली का? माझी कोणत्या नेत्याशी भेट झाली नाही। सकल मराठा बांधवांनी माझ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाव पातळीवर माझी राहण्याची जेवण्याची सोय केली आहे। कारण की माझा नेत्याशी काही संबंध नाही, कारण की जेवढे नेते मराठ्याचे तेवढे नेते आहेत। पाहायला गेलं तर हा जो उत्साह आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आज जो सकारात्मक तोडगा निघेल अशी माहिती समोर होते। दादा, काय सांगशील, आज सकारात्मक तोडगा निघेल, जे सरकारचं शिष्टमंडळ आहे ते जरांगे पाटील यांना भेटायला आलेलं आहे, कुठेतरी सकारात्मक निर्णय होईल आणि आज तुम्ही गुलाल इथेच उधळणार आणि तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी कुठेतरी माहिती देखील समोर होते। सकल मराठा समाजाच्या बांधवांना एवढंच सांगणं आहे आणि माझे मराठी योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासाठी आम्ही अंबड तालुका हस्तपोखरी ह्या गावातून आलेलो आहे आणि आम्ही पूर्ण आंतरवाली सराटी ते इथपर्यंत त्यांच्यासोबत पायी आलेलो आहे। आणि त्यांचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, हे खरे क्रांतीसूर्य मनोज दादा जरांगे यांच्या मुलाबाळाची न फिकर करता हे आपल्या सकल मराठा बांधवाच्या मुलाबाळाची पूर्ण फिकर करत आहे। मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगू शकतो, माझ्या डोळ्याचा शीन आहे, मी मनोज दादाची मुलं लेकरं बाळ रडताना बघितलेले आहे आणि हे आपल्या मुलाबाळासाठी इथपर्यंत संघर्ष करीत आहे। एक मराठा लाख मराठा। गुलाल वगैरे काही आणलाय काय? कारण आज तुमचा आमचा इथले समाज बांधव गुलाल घेऊन ट्रकनी उभे आहेत। फक्त हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि ह्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही मुंबईत आलेलो आहे। इथं खूप आमची सुविधा आहे, पण आम्हाला हे क्षण जो आहे ह्यो दादाच्या सोबत राहून आम्ही गुलाल घेणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।